चे राष्ट्रीय अध्यक्ष आज येथे शिर्डीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेले आहेत. थोड़ा मैं प्रेस में बाद में फोन कर. या कार्यक्रमाच्या त्यांचा नियोजित कार्यक्रम होता इथे एक, तो कार्यक्रम अचानक रद्द झाला. परंतु शिर्डीमध्ये पत्रकारांशी बोलावं या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी ते आलेले आहेत. या पत्रकार परिषदेसाठी अण्णासाहेब वायदंडे, आपले प्रकाशजी लोंढे, वायदंडेचं नाव साहेब मातंग आघाडीचे अध्यक्ष, मातंग आघाडीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. प्रकाशजी लोंढे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. या बैठकीच्या निमित्ताने उपस्थित असलेले जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात, कार्याध्यक्ष सुरेंद्र थोरात, सुभाष त्रिभुवन, युवकांचे अध्यक्ष पप्पू बनसोडे, शिर्डी शहराचे अध्यक्ष नाना त्रिभुवन, कोपरगावचे तालुका अध्यक्ष अनिल रणनवरे, रमेश शिरकांडे, आपले करण कोळगे, संभाजी भिंगारून आलेले संभाजी भिंगारवे, सुनील शिरसाट, राजेंद्र गवंदे, नंतर धनंजय निकाळे, मातंग आघाडीचे मनोज नवगिरे, अशी सर्व कार्यकर्ते तालुक्याचे आलेले आहेत. मी आठवले साहेबांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेसाठी सुरुवात करावी. तर आज शिर्डीमध्ये एक वारकरी साहित्य संमेलन होतं. विठ्ठल पाटील हे वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचं निमंत्रण मला आलं होतं की आज 15 तारखेला साहित्य परिषदेच्या वतीनं वारकरी साहित्य संमेलन आहे आणि आपण इथं आलं पाहिजे. आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलेलो आहे. पण अचानक त्यांच्या पत्नीचं निधन गेल्या आठवड्यामध्ये झालं, त्यामुळे हा कार्यक्रम त्यांचा रद्द करण्यात आला, पुढे ढकलण्यात आलेला आहे. परंतु मी इगतपुरीसाठी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी वेळ अगोदरच दिली होती आणि त्यामुळं शिर्डीतून इगतपुरी जवळ आहे म्हणून दिल्लीवरून मी या ठिकाणी आलेलो आहे. काल मी बिहारच्या दौऱ्यावर होतो, पटना, दरभंगा आणि बेगूसराई, आणि त्या ठिकाणी मी काल दौऱ्यावर असताना त्या ठिकाणी मला एक फोन आला आणि त्याचं धनसे नावाचं नाव आहे आणि त्यांनी मला सांगितलं की मी शिर्डीचा शिक्षक बोलतो आणि आमची सहल जी आहे ती सहल इकडं गोंदियामध्ये आलेली आहे आणि गोंदियापासून 5 किलोमीटरच्या अंतरावर आमच्या बसचा अपघात झालेला आहे. मुलं जखमी झालेली आहे, अजून कोणीच आलं नाही. ताबडतोब मी त्या ठिकाणच्या आमच्या गोंदियाच्या कार्यकर्त्यांना फोन लावला आणि त्यांनी नंतर त्यांच्याशी बोलल्यानंतर ते बोलले की नाही आम्ही इथं गोंदियाला, आम्ही भंडाऱ्याला आहोत म्हणून. आणि मला ते सारखे फोन करत होते की आमची मुलं जी जखमी आहे त्यांना जे हॉस्पिटलला घेऊन जायला सांगितलेलं आहे. मी त्यांना सांगितलं की भंडाऱ्यापासून नागपूर जवळच आहे आणि नागपूरला सगळे हॉस्पिटल त्या ठिकाणी आहे, मुंबईला आणण्याची काय आवश्यकता आहे. नाही डॉक्टरांनी सांगितलं की जे हॉस्पिटल न्या आणि त्याच्यासाठी आम्ही गाडी केलेली आहे, आमच्याकडे पैसे नाही आणि ताबडतोब काहीतरी पैसे पाठवा, अशा पद्धतीचा त्यांनी सातत्यानं मला सारखे फोन केले. नंतर माझे ॲडिशनल PS आहेत आपले पृथ्वी भाटी, त्यांना मी ते सांगितलं आणि काहीतरी पैसे पाठवून द्या, आता मी तर दौऱ्यावर आहे बिहारमध्ये. तर नंतर मग ते गुगलवरती पैसे पाठवायचं म्हणत होते, तर त्या पाटीलने सांगितलं मी गुगलवर नाही पाठवू शकत, तुमचा मला अकाउंट नंबर द्या. तर मग नंतर ते लक्षात आलं की ते सगळं बोगस आहे प्रकरण, म्हणजे असेच फोन त्यांनी आता कुठून फोन घेतला मला माहीत नाही. आणि त्यांनी ढानसे नावाचं काहीतरी सांगितलं, मी शिक्षक आहे. आणि नंतर पाटीलने ते शिर्डीला फोन लावला की बाबा अशी शाळा जी आहे त्या काय तुमची ट्रीप आलेली आहे का, आणि ट्रीप गोंदियाला कशाला जाईल, तिथं ट्रीप जातेही. पण माझ्या लक्षात आलं नाही, मला वाटलं की माझे फोन अनेक लोकांकडे आहेत, कुठूनही लोक घेतात, अशी अडचण आली तर मला फोन करतात, त्यांना काय मदत आहे ते आपण
करतोही. तर नंतर ते लक्षात आलं हे प्रकरण बोगस आहे, म्हणजे अशा पद्धतीनं फसवून असे पैसे मागण्याचा प्रयत्न करणारी अशी काही टोळी आहे. आणि आता शिर्डीमध्येही मला आश्चर्य वाटलं की एवढ्या वर्षामध्ये काय अशा मर्डरच्या केसेस झालेल्या आहेत, पण त्या काय वादातून झालेल्या आहेत. पण गेल्या 10-15 दिवसापूर्वी सुभाष घोडे हा जो आतेली समाजाचा आहे, नाही आपला जो सुभाष घोडेचा जो मातंग समाजाचा आहे, आणि नितीन शिवजोळ जो आहे तो आतेली समाजाचा आहे, आणि कृष्णा देहरकर हा जखमी आहे. तर कसलाही वाद नसताना त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन मी आता आलो. आणि काय वाद होता का, तर त्यांनी सांगितलं अजिबात काय वाद नव्हता, फक्त त्यांच्या खिशातून पैसे काढून घेणे, आणि पैसे काढून त्यांनी अशा पद्धतीने त्याच्यावर हल्ले केले, आणि त्याच्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला, एक जण वाचला समजा तो. तर हे मला वाटतं पोलीस स्टेशननी थोडं लक्ष देणं आवश्यक आहे. मी डीजी शुक्ला मॅडम नाही बोलणार आहे. शिर्डी सारखं श्रद्धावान असणारं हे ठिकाण आहे. या ठिकाणी लाखोंच्या संख्येने लोक, हजारोंच्या संख्येने रोज येतात, पण अनेक वेळेला लाखोच्या संख्येची या ठिकाणी गर्दी असते, आणि देशभरातून मोठ्या प्रमाणामध्ये लोक इथे येतात. साई बाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे.